आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधान अर्पण झालं त्या दिवसाला आता जवळपास आपला अमृत काळ सुरू झालेला आहे। 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्रात निर्णय घेतला की ज्या संविधानाने या भारताला एकसंघ ठेवलं, ज्या संविधानाने भारताला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं आणि ज्या संविधानाचा उल्लेख करताना देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा या भारताचं संविधान अधिक प्रिय आहे, कारण ते सर्वांना समतेनं न्याय देऊ शकतं। अशा प्रकारच्या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्या संविधानाची उद्देशिका, त्याची प्रस्तावना, जी या संविधानाचं सार आहे, ज्या प्रस्तावनेतून भारत देश कसा असणार आहे हे आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचतं। या देशातली समता, या देशातली संधीची समानता, या देशातली समरसता, ही प्रत्येक गोष्ट ज्यातनं आपल्यापर्यंत पोहोचते, आपली बंधुता आपल्यापर्यंत पोहोचते, अशा प्रकारच्या संविधानाची प्रस्ताविका ही या आपल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, अशा प्रकारचा आपण निर्णय केला आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात देखील आपण केली। आजही ती घरोघरी पाठवणारे जेवढे आमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, जिल्हा प्रशासन असो, अशा सगळ्यांना आपण ती तर दिलीच, पण प्रत्येक घरापर्यंत संविधानाची उद्देशिका पाठवून प्रत्येकाच्या घरात संविधानाच्या प्रति जागृती करणं आणि हे संविधानच या भारताला न्याय देऊ शकतं, भारतातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन करू शकतं आणि हे संविधानच भारताला महाशक्ती बनवू शकतं। हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क।